विश्वाच्या देवते जर का याल दशकिवाला जर का यायचं असेल देवाला शंभर एवढंच ना मग ऐक दशकिवा देवाच्या मुखात हे शब्द देव देव दानव माझा विकट हास्य पाहता क्षणी ब्रह्मदेवाने प्रश्न केला, हे दशकिवा मानवाविषयी तुला भीती नाही का? मानवाविषयी देव अदृश्य झाला आनंदानं काही क्षण विश्रांती घेतोय. हे माझे नाता सुमारी यांना कळता क्षणी उचलत्या पावलाने बाळ दशकिवा माझ्या मातामांची हात खाली पडता क्षणी त्यांच्या स्वागतासाठी मी कर्णकुटीच्या अंगणात मी विचारी बाळ दशकिवा अरे वर्दी झालास अजिंक्य झालास आणि याच भोकरीवनाच्या ठिकाणी या कर्णकुटीत कोण आहे याचा विचार कर. सर्वत्र बंधू
मुखातील शब्द अजूनही आठवत आहे. ऐक लंकातील दशकवाही संपूर्ण त्रैलोक्य रावीत झालं. संपूर्ण त्रैलोक्य रावीत झालं. या विश्वा तुला लंका दिनापासून रावण नामाने सारे जण ओळखत नाहीत. मी केलं काय आणि घडलं काय. एकुलता एक रावण राहिलेला आहे. आघार घेणार नाही. माझे मानलेले भाचे ऐकावती नरेश यांना मी संदेश दिलेला आहे. आत्मविश्वास आहे येतीलच येतील. माझा स्वतःचा देव निरीक्षण केलं म्हणजे मनाला समाधान वाटते. आणि म्हणूनच या मैकावतीच्या राजसिंहासनावर विराजमान होतात आम्हा दानवांच्या कुलदेवते माता कात्यायनी देवी तुझ्या पवित्राची पूजा करणे या महिचा साष्टांग तुझी कृपा पूर्वजाची पूर्व पुण्याई आणि आई बाबाच्या कृपेचा भैत्य कवात माझ्या पाठीच्यातल्या कारणानं या माझ्या संपूर्ण साम्राज्यात कुणाला कशाची कमतरता नाही. तर माझ्या बाल प्रजेदान आनंदाच्या डोलत्या ढोलाला डोलतायत. आणि तेणेकरून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ्या त्रैलोक्यात या महीच्या नावाचा डंका गाजतोय. त्या माझ्या ख्यातिकीर्तीला जीवनात केव्हाही तडा जाऊ नये याची दक्षता घेऊनच मी एक एक पाऊल जपून टाकतोय. जनहितासाठी जनसुखासाठी अनेक सुखसोयी निर्माण केल्यात. पण का कोण जाणे कुणीतरी खरंच म्हटलंय एकाचा उद्देश नेहमी दुसऱ्याच्या नेत्री सरत असतो. आमच्या बाबतीत हेच घडलं. हे आमचा वैभव आणि याला पाहूनच तिरस्कारानं काही त्या वैराला आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण अशा वेळी येणाऱ्या प्रसंगाला आम्ही धैर्यानं तोंड दिलं. काळाच्या कराराने गोळी ठोकली. वैराच्या मनात स्थलांतर केलं. प्रजेला सुखी केलं. याचा नेमका परिणाम मये नाव ऐकतात काळाचा पास सुद्धा एक सरकार करतोय. अशेमची ख्याती आणि कीर्ती. पण काय त्याचा उपयोग. एवढा असूनही मनाला मात्र स्थिरता नाही. मन स्थिर झालाय. निद्रा ही आमच्यामधून वंचित झाली. कारण ज्या देवताने स्वार्थापुढे माझ्या पूर्वजांचा सेवक केला त्याच्या तृप्त इच्छा राहिल्या कारणानं त्यांचा तृप्त आत्मे ठाणेमध्ये स्वप्ने मला एक सारखा भेट सावतायत. प्रत्येक मध्यरात्रीचा प्रहर होतात मला एक एक दृश्य माझ्या नेत्रासमोर उभं राहतं. ऐकू येतात पूर्वजांच्या मर्मभेदक अर्थ किंकाळ्या. वातारा दिसतात रक्ताचे पाठ आणि नादान दैव पूर्वजाच्या मना दिसतात. हे मला कुठेतरी थांबवायचंय. पूर्वजाच्या तृप्त इच्छा पूर्ण करावं. मला त्रिलोक्यावर दानवाची सत्ता प्रस्थापित करायची. आणि म्हणूनच आज निर्णय घेतला होता की चतुरंगी स्वर्गावर स्वारी. पण एवढ्यात आमचे मामा लंकेचे अधिपती लंकाधीश रावण यांचा संदेश की भाई तू आणि तुझा बंधू आहे कोणी छेड आमच्या मामानं आम्हाला पाचारण केलं असेल. ठीक आहे पण याच्यावर विचार विनिमय केव्हा आमच्या कनिष्ठ भ्रात्याच्या आगमनानंतर. नित्याचं कर्तव्य परिपूर्ण केलं आणि दादांचा आशीर्वाद घेण्याकरता या मैकावतीच्या दरबारी माझी पावलं पडली. माता कात्यायनी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल.
त्याची मुद्रा म्लान झाली आहे. चिन्हामध्ये राहणं मायभूमीकडे पाहतोय. त्याला कारण आहे तुमचा मुलगा अपराधी केला आहे. फक्त त्याचं नाव कथा करा. क्षणाचा विडंबना करता. त्याला राज्याचा दर्जा सोपवा. मी केलं हा नाही. आणि विश्वास आहे तुझ्यावर. आणि याही पलीकडे पाहिलं असेल तर आमच्याबद्दल तुझ्या अंतरी असणारी आत्मीयता पाहिली, समाधान वाटलं. आणि मी विचार करत आहे तो या गोष्टीचा नव्हे. कोणत्या? म्हणण्यात आहे देवदेवतांच्या देवीचा मात करो. तर आम्ही सत्ता प्रस्तावित करणे आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही साकार करणारच. जोपर्यंत देवताच्या दैवितेवर आम्ही बात करत नाही तोपर्यंत आमच्या समाजाला समाधान नाहीये. आज अतिशय पक्का गेला होता की चतुरंग सेना घेऊन स्वर्गात साम्राज्यावर आक्रमण करावं. जरूर, पण एक कारण आहे. कारण अरे आपले मामा लंकेचे अधिपती लंकाधीश रावण या आमच्या मामानं आम्हाला संदेश पाठवले की तुम्ही दोघेही जसे असाल तसे त्वरित आपल्या भेटीसाठी या. आम्हा दोघांनाही संदेश पाठवून लंकेच्या साम्राज्यापर्यंत बोलविले. दादा, लहान कोणी मोठा घास घेतोय का म्हणून याबद्दल क्षमा असेल. अधिकार आहे. बोल. मला एक सांग, लंकाधीश रावण याचा सारा सर्वस्व संपलेला आहे. ज्या राम सौमित्राशी त्याने प्रतिकार केलेला आहे याच्या योग्य करून रावणाचा सारा सर्वस्व संपलाय. एवढं असताना आमची आठवण मामाला झाली नाही. आहे काय माहितीये का ते आपल्या आपते त्यांनी काय केलं यापेक्षा संकट समय आपल्याला सहाय्य करणं हे आपलं प्रिय आहे. मग मागचा विचार न करता आपल्या मामाने आपल्याला का पाचारण केलं हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. मग ठीक आहे, होय ना? आमची जर तशी इच्छा असेल तर तुमच्या शब्दाबाहेर मी केव्हाही जाणार नाहीये. मी जाणतोय तू जरी कनिष्ठ असला मी ज्येष्ठ असलो तरी दोघेही जर का एकमेकाच्या विचारानं वागलो असेल तर यशाकडे मला असंच आहे. आणि याच्या योग्य करून या सारे प्रजा सुखमय समाधानात वावरणार आहे. खरं आहे ना? आणि हा सत्ता परिपूर्ण होणार आहे. मग चल, क्षणाचा विलंब न लावता लंकेचा आणि संदेश त्यांना मिळालेला आहे. पण मात्र तेव्हा मग या क्षणाला आशीर्वाद त्यांचा घेणं जरुरी आहे. ठीक आहे. हे लंकेच्या न्याय देवते आपल्या लाडका वाचा आपल्या त्याने विनम्र होतो. कीर्तिमान भवा. लंकेच्या राजसिंहासनावर बसून या लंकेतील प्रजाजनाला न्याय देणारे न्याय देवत आहे. हा मैकावतीचा साम्राज्याचा सारं समाधान तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही आज आम्हाला तातडीचा संदेश पाठविला. आमचं काही चुकलं का? नाही मामा, मैकावती नरेश की आणि मै तुमचं काही चुकलं नाही. पण नीट मला संदेश का आणि कशाचा मामा मी जडतोय. एकंदरीत तुमच्या संपूर्ण खेळाचं अवलोकन केल्यावर हे काय विचारण्याचा अधिकार नाही. कारण का घडलंय आम्ही जाणत आहोत. पण आम्हाला तुम्ही का बोललो? हा संप्रत राम रावण युद्ध चालू आहे. हो पुत्र पौत्र मारले. सुवर्णाची रंग लंकेचे
उत्सुकता निर्माण होते. माझ्या बाबतीत तसंच घडलं. प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं सर्व सुखानं मी युक्त आहे. पण कोणत्याही स्त्रीच्या जीवनात सुखाचा विचार जर त्या स्त्रीनं केला असेल तर सांगाव कोणत्या सुखाला महत्व द्यायचं. मला सांगा, खायला पंचपक्वानाचं भोजन असलं म्हणून त्या माणसाचं जीवन सुखी समाधानी मानायचं का अंगभर वस्त्र अलंकार परिधान करायला मिळाले अशा स्त्रीचं जीवन सुखी मानायचं नाही. आम्हा स्त्रियांचं जीवन परमेश्वराच्या कृपेनं प्राप्त होतं. मात्या पित्यांच्या ग्रही लहानाचं मोठं व्हायचं, त्यांच्या संस्कारात वाढायचं आणि माया ममतेची बंधने तोडून एका कर्तबगार पुरुषाच्या जीवनात प्रवेश करायचा तो धर्मपत्नी बन. माझ्याही जीवनात अशा सुखाचीच प्राप्ती झाली. उंबरट्यावरचं माप ओलांडलं आणि भरल्या संसारी प्रवेश केला. संसार सुखाचा आनंद घेत असताना मी माझं कर्तव्य कधी विसरले नाही आणि विसरणारही नाही. कारण माझं जीवन आहे ते माझ्या एकटीसाठी नाही हो, माझ्या नवऱ्यासाठी. तर कोणती स्त्री पुरुषाच्या चरणाची दासी असते, अर्धांगिनी असते. तेच कर्तव्य नजरेसमोर ठेवून संसार एकटीचा नाही हो, आम्हा उभयतांचा आहे. मैकावतीचं साम्राज्य प्राप्त झालं. एका कर्तबगार पुरुषाची सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. नित्य नेहमी सुंदर काया सजवायची, महाल शृंगारायचा आणि स्वारींचं स्वागत करण्यासाठी स्वतः सज्ज राहायचं. आजही त्याच अपेक्षेनं त्यांची वाट पाहते मी. स्वामींचं आगमन होईल आणि त्यांच्या पवित्र चरणस्थितीने मस्ती चर्चित करण्याचं सौभाग्य मला प्राप्त होईल या अपेक्षेने त्यांची वाट पाहते मी. नाही हो, त्यांच्याशिवाय कर्मच सुद्धा नाही. यायला उशीर का बरं झाला असेल याची अनेक कारणं असतील, पण माझ्या मनात मात्र जी कारण निर्माण झाली त्याला मात्र कारण वेगळं आहे. असो, स्वारींचं आगमन झाल्यापासून कळणं शक्यच नाही. म्हणूनच म्हणते नाही मजसी करमत सजना, नाही करमत सजना, नाही करमत सजना. स्वामी तुमचं आगमन झालं. नमस्कार. सौभाग्यवती या. एकंदरीत आमच्या आगमनाकडं आपले लक्ष वेधलेले दिसते. अर्थातच. वा. हा महाल, हा मंचक आमच्या स्वागतासाठी सजलाय. अगदी अर्थातच आपलं स्वागत आहे. असं नसतं तुझ्यासारखी सुंदर आणि सद्गुणी भार्या आम्हाला लाभली. आम्ही आमचं भाग्य समजत आहोत. याबद्दल कौतुक करण्याचं काही कारण नाही. तरी पण ज्या गोष्टी प्राप्त झाल्या त्या तुमच्यामुळेच. नाही माहितीये, तुझ्या बापाला आम्ही शब्द दिलाय तुमच्यापेक्षा चुकात ठेवू. कशाची कमतरता असेल जरूर सांग. अगदी बरोबर. अहो, तुम्ही माझ्या सुखाचा विचार जर केलात ना हो. तर प्रत्येक गोष्टीत मी सुखी आहे, समाधानी आहे. हे पण कळलं? हे काय